कोकणात सर्वाधिक मसाले विक्री असते ती मोठ्या प्रमाणात होते आणि त्यासाठी मिरचीचं उत्पादन असतं आणि मिरची खरेदीसाठी मोठी झुंबड कोकणात उडालेली असते। आता आपण बघितलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने मिरची खरेदीसाठी लोक आलेले आहेत आणि जर बघितलं तर मिरची जे दर आहेत ते कशा पद्धतीने वाढले ते पण बघताय। बेडगी मिरची 430 रुपये, गुंटूर आहे ती 280 आहे, संकेश्वरी 320 रुपये आहे, बेडगी 500 रुपये, अशा पद्धतीचे हे रेट आहेत। वेगवेगळे दर आहेत, दरवर्षीपेक्षा या मिरचीचे दर वाढले आहेत। माझ्यासोबत आहेत इथे कोकण मसाल्याचे उत्पादक करणारे आपल्यासोबत आहेत। मॅडम मला सांगा, काय सांगाल कशा पद्धतीने रेट यावर्षी वाढलेत आणि दरवर्षी काय रेट असतो आणि कशा पद्धतीने लोक असतात ती मोठ्या प्रमाणात यावेळेला मिरची खरेदीसाठी गर्दी करत असतात? दरवर्षी आमच्याकडे अशीच गर्दी असते। ह्या वर्षी जरा आमचे कस्टमर्स घाबरले आहेत कारण रेट मागच्या वर्षीपेक्षा डबल झालेला आहे। सो लोक घाबरले आहेत की कसं करायचं, कारण जे लोक 10 किलो 15 किलो करतात त्यांना ह्या वर्षी 5 किलोवरच त्यांचं बजेट हे झालं आहे। पण आपल्या कोकणातली ही वैशिष्ट्यता आहे की ते लोक वर्षभराचा मसाला करतातच। सो खूप लोक असे आहेत की ते काय म्हणतात की चालेल आम्ही 6-8 महिन्याचा करू, परत आम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये परत करू, पण घरगुती मसाला आहे ते करणारी लोक आहेत ते करणारच आहे। नक्कीच, अगदी जर तुम्ही म्हणताय मोठ्या प्रमाणात इथे मिरची विक्री होते, कुठून कुठून मिरची आणली जाते इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी मिरची येते ती कुठल्या भागातून येते? ओके, सो आम्ही जी मिरची आणतोय ही मोस्टली आंध्र प्रदेशची असते। आंध्र प्रदेशमधून जी मिरची येते ना ही सगळी प्युअर असते आणि आपल्या कोकणातल्या वातावरणमध्ये वर्षभर टिकून राहायला पाहिजे तशी मिरची ती असते। एक कलर म्हणा, त्याची टेस्ट म्हणा, ती सगळी वर्षभराची टिकून राहील त्याच्यासाठी आम्ही आंध्रची मिरची प्रिफर करतो। आणि त्याशिवाय आपल्याकडे गावठी मिरची येते, पण गावठी मिरचीला अजून वेळ आहे। एप्रिल 15, एप्रिल 20 पर्यंत ती सुरू होणार, पण जर त्याला रोग लागला तर कधी कधी ती पण येत नाही। नक्कीच, मला सांगा जर बघितलं तर बेडगी मिरची असेल, गुंटूर असेल, त्याच्या प्रमाणाने मिरचीचा मसाला बनवला जातो। कशा पद्धतीने हा मसाला बनवला जातो? त्याच्यात तिखटपणा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो। प्रत्येक फॅमिलीप्रमाणे त्यांना जे तिखटपणा लागतो त्या प्रमाणाने आम्ही त्यांना प्रमाण सेट करून देतो की तुम्हाला बाबा तिखट कसं पाहिजे, तुम्हाला कलरचं प्राथमिकता किती आहे, त्या प्रमाणाने आम्ही त्यांना बेडगी, गुंटूर, आमच्याकडे एक लवंगी जी तेजा मिरची असते ती पण असते, काश्मीरी, असे 4 ते 5 प्रकारचे मिरची आहेत त्यांचे आम्ही त्यांना प्रमाण सेट करून देतो। नक्कीच, यावर्षी जर बघितलं तर इराण आणि इराकचं युद्ध आहे त्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूट्सचे सुद्धा दर वाढले। ड्रायफ्रूट्सच्या दरामध्ये का वाढ झाली, नेमकं काय सांगाल? ड्रायफ्रूट्स तर वाढणारच होते कारण जे येतं ते इराण, अफगाण तिथूनच येतं। जे युद्ध झालं आहे त्याच्यामुळे युद्धामुळे इम्पोर्ट बंद झालेत। इम्पोर्ट बंद झाल्यामुळे जे फ्रेश आपल्याकडे कंटेनर्स यायचे ना ते यायचे बंद झालेत। रेट्स कमी पण भेटतात पण त्याला क्वालिटी नाही आहे। जे तुम्हाला हायर क्वालिटी पाहिजे, चांगला माल पाहिजे तर त्याचे रेट्स वाढणार आहे। नक्कीच, मला सांगा या मिरचीचे दर आहेत ते यावर्षी वाढलेत, गेल्या वर्षीचा दर काय होता आणि यावर्षीचे दर मिरचीचे काय आहेत? बापरे, गेल्या वर्षीचा दर 180 रुपयाच्या अंदाजित होता, त्याच्यात बेस्ट क्वालिटीच्या मिरची भेटायच्या। काश्मीरी 350 रुपये होती, आज काश्मीरी 700 रुपये झालेली आहे। बॅडगी 430 रुपयाला चांगला माल मिळतोय, पण थोडं गिराक घाबरत आहे, पण त्यांना माहिती आहे की घरगुती मसाल्याची आणि आईच्या हाताची चव काय असते, सो त्यांना तेवढं टेन्शन नाही आहे। नक्कीच, आपण पाहत आहे दर आहेत मिरची ते गेल्या वर्षी जवळजवळ 180ने मिळणारी मिरची होती ती यावर्षी जवळजवळ 500 रुपयांनी झाली, म्हणजे डबलपेक्षा जास्त दर वाढलेले आहेत। तरी पण लोक खरेदी करताना दिसतात, कारण कोकणात जर बघितलं तर पावसाळ्यापूर्वी मसाले घरात तयार करून ठेवले जाते आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीची गर्दी झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।